अध्याय पहिला. सार्थ ज्ञानेश्वरी. अर्जुन विषाद योग. ओव्या 26 ते 35. का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगाहनी, ना तरी अमृतरसास्वादिनी रस सकळ. जगामध्ये जेवढी म्हणून तीर्थक्षेत्रे आहेत त्या सर्वांची तीर्थस्थाने केवळ एकट्या समुद्र स्नानाने घडतात, किंवा फक्त अमृत सेवन केले असता सर्व रसांची गोडी त्यामध्ये अंतर्भूत असते. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जे अभिलषित मनोरुची पुरविता तो. त्याप्रमाणे एकट्या श्री गुरूंच्या वंदनात सर्वांना वंदन घडते. म्हणून मी सद्गुरूंना वारंवार वंदन करतो, कारण ते मनात आलेले मनोरथ पूर्ण करतात. आता अवधरा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. आता ही कथा लक्षपूर्वक ऐका, जी कलेच्या नवलाईच्या आविर्भावाचे उगमस्थान किंवा विचाररूपी तरुणचे नवे विशाल अपूर्व उद्यान आहे. ना तरी सर्व सुखांची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे. म्हणून सर्व सुखाचे आश्रयस्थान आहे. अनेक तत्वार्थांचा मोठा साठा किंवा शृंगारादी 9 रसांनी तुडुंब भरलेला सागरच आहे. की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्र जाता वसिष्ठ अशेषांचे. सर्वांना उघडपणे दिसणारा सर्वोत्तम ज्ञानप्रकाश किंवा सर्व विद्यांचे मूलस्थान किंवा सर्व शास्त्र समूहांचे आश्रयस्थान आहे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदीयेचे. सर्व धर्मांचे माहेर सज्जनांचा जिव्हाळा आहे, किंवा सरस्वतीच्या लावण्यमय रत्नांचा खजिना आहे. नाना कथारूपे भारती, प्रकटली असे त्रिजगती, आविष्कारोनी महामती व्यासाचिये. व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये प्रकट होऊन वाग्देवता या आख्यानाच्या रूपाने जगतात अवतरली आहे. म्हणून हा काव्यारावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथुनी रसा आला आवो रसाळपणाचा. त्यामुळे हा महाकाव्याचा राजा आहे. ग्रंथाच्या थोरपणाची सीमा आहे. येथूनच रसांना रसाळपणाची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. देवीची आईका आणिक एक, येथुनी शब्दश्री स्वच्छास्त्रिक, आणि महाबोधी कोवळिक दुणावली. तसेच आणखी एक ऐका, या महाभारत ग्रंथामुळे शब्दाच्या संपत्तीला शुद्ध शास्त्रीयता प्राप्त झाली. ब्रह्मज्ञानाचे निरूपण सुंदर समर्पक शब्दात करता येऊ लागले. उपदेशामध्ये कोमलता आली. एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ. येथे चातुर्य सुद्धा शहाणे झाले, प्रेमाला अधिकच मधुरता प्राप्त झाली, सुख भाग्यवान ठरले. ओवी 36 पासून उद्या. जय जय राम कृष्ण हरी.